ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। शरद पवारांची राष्ट्रवादी अखेर एनडीएत सहभागी होणार। भाजपा श्रेष्ठींनी पाठवला संदेश, फक्त एक अट। पाहूया नेमकी अट कोणती आहे। राजकारणाच्या पटलावरती सध्या अनेक गोष्टी रंगतायत। शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती। या बैठकीमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासह पवारांच्या एनडीए जवळकीची चर्चा पुन्हा सुरू झाली। मात्र नंतर या संदर्भातील दावे दोन्ही बाजूंनी फेटाळण्यात आले होते। जयंत पाटलांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली होती, ज्यात एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय। या बैठकीनंतर रात्री तात्काळ जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं। या दरम्यान आता एक नवीन माहिती समोर येते, ज्यानुसार भाजपा श्रेष्ठींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समोर अट ठेवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना भाजप श्रेष्ठींनी संदेश पाठवला असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आधी एकत्र यावं आणि मग एनडीए मध्ये सामील व्हावं असं भाजपा श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याचं समजतंय। शरद पवार यांना स्वतंत्रपणे एनडीए मध्ये घेण्याऐवजी त्यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करण्यावर भाजपाचा भर आहे। जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन झाले तर नंतर प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाऊ शकते अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। सीमांकन विधेयक मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 खासदारांचा पाठिंबा एनडीएसाठी महत्त्वाचा आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा आता पुन्हा नव्यानं सुरू होण्यामागचं अनेक कारणे आहेत। त्यातलं विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकं काय खलबत झाली? येणाऱ्या आगामी काळात नक्कीच समजणार आहे नेमकं पडद्याच्या मागं घडते काय। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्या सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा YouTube वर जाऊन तीचा जागर न्यूज।